फुलपाखरू मराठी निबंध. ओढतोय फुलपाखरू स्वप्नासारखा, रंगाची झकाडी, आनंदाचा वाघरखा, निसर्गाच्या मायेचा चित्रकार, आपल्या अस्तित्वाने सारी करी रंगीन. फुलपाखरू हे नाव ऐकताच मनात एक कोमल, रंगीबेरंगी आणि मनमोहक प्रतिमा उभी राहते. पण फुलपाखरू केवळ एक कीटक नसून तर निसर्गाच्या कवितेतील एक सुंदर शब्द आहे, भावनांच्या जगातील एक कोमल स्पर्श आहे. त्यांच्या पंखावरील प्रत्येक रेषाती रंग निसर्गाच्या हृदयातील एक भावनिक कहाणी सांगतो. तो फुलपाखराचे जीवन एका अत्यंत सूक्ष्म अंड्यापासून सुरू होते. हे अंडे एखाद्या फुलाच्या पानावर एका कोमल कोपऱ्यात ठेवले असते. या अंड्यातून एक लहान सुरवंट कातर बाहेर पडतो. हा सुरवंट आपल्या जन्माचा पहिल्या दिवसापासूनच संघर्ष करतो. तो खाण्यासाठी फुलांची पाने शोधतो, वादळांना तोंड देतो आणि शिकारी पक्ष्यांपासून लपतो. हा संघर्षच त्याला शक्तिशाली बनवतो. एकांतातील आत्मपरिवर्तनाची कथा. काही काळानंतर हा सुरवंट स्वतःच्या भोवती एक कोश तयार करतो. हा कोश त्याच्या जीवनातील सर्वात गूढ आणि चमत्कारिक टप्पा आहे. या कोशाच्या आत तो स्वतःला पूर्णपणे बदलवतो. बाहेरून तो निष्प्राण दिसत असला तरी आत एक अद्भुत रूपांतर चालू असते. हे रूपांतर एखाद्या कलाकाराच्या सृजनाप्रमाणे असते, शांत, धैर्यपूर्ण आणि निरंतर. काही आठवड्यानंतर हा कोश फुटतो आणि त्यातून एक सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरू बाहेर पडतो. त्याचे पंख ओले आणि मुरडले असतात, पण हवेच्या झुळकासोबत तो आपले पंख सोडतो आणि त्यांना सुकवतो. हा क्षण अत्यंत भावनिक असतो, एका संघर्षील जीवनाचा विजय क्षण. आणि मग तो पहिल्यांदाच उडतो, स्वतंत्र, सुंदर आणि आनंदित. फुलपाखरू आता मुक्त आहे. तो फुलांवर बसतो, मध चाकतो आणि परागकणिका आपण शिकतो. संघर्षामुळे सामर्थ्य निर्माण होते. एकांत आणि धैर्याने आत्मपरिवर्तन शक्य आहे. सुंदरता आणि सौंदर्य हे केवळ बाह्य नसून आंतरिकही असते. स्वातंत्र्य ही जीवनाचे सर्वोच्च वरदान आहे. फुलपाखरू मानवाला भावनिकदृष्ट्या जोडले आहे. लहान मुलांना पहिल्यांदा फुलपाखरू दिसला की एक विलक्षण आनंद होतो. प्रेमी जोडप्यांसाठी फुलपाखरू प्रेम आणि नाजूकतेचे प्रतीक आहे. वृद्धांसाठी तो आठवणीतील एक सुंदर स्मृती आहे. फुलपाखरू माणसाच्या मनातील भावना जागृत करतो. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.